जी हृदयाची शस्त्रक्रिया ते पूर्ण व्हावी आणि दादा पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी माढा तालुक्याच्या सेवेसाठी पुन्हा एकदा यांचे त्यांचे चरण या पर्यटनामध्ये लागावे, या माढा तालुक्यात लागावे आणि पुन्हा एकदा मोठ्या जोमाने दादांना काम करावं यासाठीच ही प्रार्थना या ठिकाणी केली जाते। तर एक वैयक्तिक मत आहे की माझं 5 वर्ष आयुष्य कमी व्हावं, पण माझं आयुष्य दादाला 5 वर्ष आणखी वाढावं एवढी या भरवण्याची प्रार्थना करतो। नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। खरं तर माढा तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी 6 टर्म म्हणजे गेली 30 वर्ष माढा तालुक्याचे आमदार असणारे आदरणीय बबनरावजी शिंदे साहेब यांची शस्त्रक्रिया अमेरिकेमध्ये होते आणि बबनदादाला आयुष्य वाढावं, त्यांची शस्त्रक्रिया चांगल्या रीतीने पार पाडावी यासाठी पर्यटे गावातील समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं देवाला भैरवनाथाला येताना साकडं घातलं जाते की दादा त्यांची शस्त्रक्रिया जी आहे ती यशस्वी व्हावे आणि पर्यटे गावामध्ये यावे। असं काही ठिकाणी दंडवत घातला जातो आहे, काही ठिकाणी नवस केला जातो आहे। खरं तर या नेत्यावरती असणारं उदात्त प्रेम आणि या प्रेमापोटी समस्त ग्रामस्थ पर्यटेचे आहेत, त्यांनी मात्र देवाला साकडं घातलेलं आहे की दादांचं ऑपरेशन हे सक्सेस व्हावं आणि पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी दादा या ठिकाणी यावं। दादा तुमचं नाव काय आणि काय देवाकडे आज मागणं करण्यात आलेलं? मी दत्तात्रय कल्याणराव पाटील परिते येथील ग्रामस्थ असून आज भैरवनाथ मंदिरामध्ये बबनदादाची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी म्हणून परिते गावचे ग्रामदैवत असणारे भैरवनाथ यांच्या चरणी आज साष्टांग दंडवत किंवा साष्टांग आरती अशा प्रकारे आयोजित केलेली आहे की मी आणि माझं गाव नवे संपूर्ण तालुका जे दादावर प्रेम करतात ते परितेमधील सर्व ग्रामस्थ यांच्या अंतःकरणामध्ये जे दादाविषयी जे प्रेम आहे ते प्रेम या ठिकाणी उफाळून आलेलं आहे आणि दादांना चिरंतन असं आयुष्य या ठिकाणी लाभावं, त्यांची जी काही शस्त्रक्रिया आहे ती यशस्वी व्हावी म्हणून ग्रामदैवत भैरवनाथाच्या चरणी आज आरतीचा महाकार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी आणि परत दादा सदृढ होऊन दादांना दीर्घायुष्य लाभून आमचे परितेकरांच्या सेवेसाठी दादा परत तत्पर व्हावेत आणि हीच आमची चरणी भैरवनाथाच्या चरणी या ठिकाणी मनोकामना धरून आम्ही आज ग्रामदैवत असणारे भैरवनाथ या ठिकाणी आरती करीत आहोत। निश्चितपणे आमचं ग्रामदैवत या ठिकाणी बबनदादावर आशीर्वाद देतील, निश्चितपणे दादा या ठिकाणी बरे होऊन सदैव या ठिकाणी सक्रिय होतील एवढीच आम्हाला आशा आहे आणि ती आमची मनोकामना या ठिकाणी आमचं ग्रामदैवत असणारं भैरवनाथ या ठिकाणी निश्चित पूर्ण करेल। आमच्या भैरवनाथाची ख्यातीच अशी आहे ज्या ठिकाणी श्रद्धाळू भक्त या ठिकाणी मनोभावे सेवा करतात आणि अंतःकरणातून या ठिकाणी ज्या वेळेला भजलं जातं त्यावेळेला आमचा भैरवनाथ या ठिकाणी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि हीच प्रचिती याही वेळेला येणार आणि दादा निश्चितपणे या ठिकाणी सदृढ होऊन परिते गावामध्ये या ठिकाणी नवे तालुक्याच्या विकासासाठी पूर्णपणे सक्रिय होतील एवढी मला आशा आहे। भैरवनाथाचा पूर्ण आशीर्वाद या ठिकाणी दादांवर राहील हीच मला या ठिकाणी आशा वाटते। एखाद्या नेत्यावरती असणारी श्रद्धा हे तर पूर्ण माढा तालुका या ठिकाणी ओळखतोय आणि दादांवरती जी अवघड अशी शस्त्रक्रिया आहे, जी हृदयाची शस्त्रक्रिया आहे ते पूर्ण व्हावी आणि दादा पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी माढा तालुक्याच्या सेवेसाठी पुन्हा एकदा यांचे त्यांचे चरण या पर्यटनामध्ये लागावे, या माढा तालुक्यात लागावे आणि पुन्हा एकदा मोठ्या जोमाने दादांना काम करावं यासाठीच ही प्रार्थना या ठिकाणी केली जाते। आज आपण माढा तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार, माजी आमदार बबनरावजी शिंदे यांची शस्त्रक्रिया अमेरिकेमध्ये होते, यासाठी देवाकडे काय साकडं घातलेलं? दादा व्यवस्थित पहिल्यासारखं व्हावं हीच आमची अपेक्षा। पुढे गेले असे आमदारही मिळणार नाहीत आता सगळ्या देवासनी माणसासनी कळलं आहे। आता फक्त दादा सुखरूप यावं आणि आमच्या गावाला पहिल्यांदा दादानी यावं भैरवनाथाच्या चरणी एवढीच आमची अपेक्षा। दादाला काही होणार नाही, दादा बाळूमामा आहेत। बाळूमामा ही पुन्हा प्रत्येक जण म्हणणार आहे तर माघारी आल्यावर, तशी दादावर येळ येत नाही काय नाही पण लोकांनी दम निघाला त्यासाठी आम्ही भैरवनाथाची आरती घेतली। आमची इच्छा नव्हती इक्रम दादाला बोलवायचं, आम्हीच त्यांना दावायचं होतं पण आम्ही बोलवलं त्यांना। खरं तर आपला नेता हा हृदयातून असला पाहिजे आणि नेता जर हृदयातून असलं तर नेत्यासाठी आपण आपलं हृदयसुद्धा देऊ शकतो असे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। आणि बबनदादाचे यांचे कार्य खरं तर माढा तालुक्यामध्ये अप्रतिम आहे। त्याचे प्रतिबद्ध उदाहरण म्हणजे या परिते गावचे समस्त ग्रामस्थ आणि भैरवनाथाला साकडं घातलेलं आहे। दादासाठी आपण काय साकडं घातलेलं आहे आणि काय? दादासाठी आम्ही परितेकरांनी साकडं भैरवनाथाच्या चरणी असं घातलंय। दादाची शस्त्रक्रिया चांगली व्यवस्थित होऊन परत तालुक्यात दादा सक्रिय चांगलं होऊन पूर्वीसारखं काम
तालुक्यात विकासाचं काम करावं. दादाने आतापर्यंत पूर्ण विकासाचंच काम केलं आहे. अजून बी त्याच्यात भर पडावी म्हणून दादाची शस्त्रक्रिया चांगली यशस्वी व्हावी असं आमचं परितेच्या ग्रामस्थाच्या वतीनं आमचे भैरवनाथ दैवत यांना साकडं घातलं, आरती केलेले. दादा परत सुखरूप यावे हीच चरणी आमची परिती करायची प्रार्थना. भैरवनाथ ही शस्त्रक्रिया अवघड म्हणता येणार नाही का, तर दादाच्या मागे पुण्यसिद्धी भरपूर आहे. आज एवढ्या मोठ्या यात्रेच्या निमित्तानं आज दादाने लाखो आज समाजाला आज देवदर्शन करून आणण्याचं काम दादाने केलेलं आहे. त्यामुळे हे लोकांमध्ये आज हे पुण्यसिद्धी त्या दादाने आज भरपूर कमवून ठेवलेलं आहे. कारण त्याच्या वडिलांचं नाव विठ्ठलराव शिंदे होतं. त्यामुळे माझे पंढरपूरच्या पांडुरंगाला एवढीच मग नाही वारकरी संप्रदायानिमित्तानं भैरवनाथ तर आपल्या पाठीमागच आहे, पण माझा जगाचा बाप आज विश्व सारणारा आज जगाचा बाप माझा पांडुरंग आज 100% दादाच्या पाठीमागं उभा राहील. आणि पहिल्यासारखा दादा पुन्हा शस्त्रक्रियावर सगळं प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा जोमानं ताकदीनं ह्या माढा तालुक्याचा आणि ह्या आपोट परिसराचा विकास करतील एवढी अपेक्षा करतो. आणि दादा ह्यात लवकर बरं व्हावं. आणि एवढं माझं तर एक वैयक्तिक मत आहे की माझं 5 वर्ष आयुष्य कमी व्हावं, पण माझं आयुष्य दादाला 5 वर्ष आणखी वाढावं एवढी ह्या भरवण्याची प्रार्थना करतो. अहो पाठीमागं दरोडा पडला तर माझ्या भैरवनाथानं दरोडा माघार लावला. ही तर दुकानं किरकोळ आहे. त्यामुळे एवढंच माझी मागणी आहे भैरवनाथाला. भैरवनाथ आमचं जागृत देवस्थान आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, असा दरोडा माघार लावला मग ही तर दुकानं किरकोळ आहे. आणि दादा शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिले गावामध्ये शिरण्या परित काढतील ह्या ताकदीनं. त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की दादा शस्त्रक्रिया बरं झाल्यानंतर पुन्हा पहिली शिरणी आमच्या परित्यामध्ये दादा हस्ते होईल एवढी मी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो. आणि दादा पहिल्यासारखं ताकदीनं जोमानं असं बरे होणे यावं आणि ह्या माढा तालुक्याचा विकास करावा एवढीच भैरवनाथ विनंती करतो. आज आपल्या परिधे गावातील सगळे ग्रामस्थ नाथबाबाच्या मंदिरात सगळ्यांनी साकडं घातलंय की दादांची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपले दादा माढा तालुक्याच्या विकासासाठी परत सक्रिय होऊन आज सगळ्या तालुक्याची जी इच्छा ना जिल्ह्याची इच्छा आहे की असला नेता आपल्या पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव म्हणजे आज भारतात प्रसिद्ध झालेलं आहे दादांचं. का तर आज माढा तालुक्याला काळ्या आयला हिरवा शालू नेसवणारा आमदार म्हणजे एकच आहेत. तरी नाथबाबाला सगळ्या गावाच्या वतीने मी साकडं घालतो. दादा यशस्वी होऊन आपल्या गावात जसं बापू म्हणले तसं पहिली शिरणी दादांच्या हस्ते प्रसाद वाटप करायची इच्छा सगळ्या गावकऱ्याची आहे.